नमस्कार, स्वागत आहे आपलं सह्याद्री जनमत या मराठी न्यूज चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपण इंदापूर नगरीमध्ये आहोत आणि आपण पाहत आहात की इंदापूर नगरीला एक विशेष असा इतिहास लाभलेला आहे। छत्रपती मालोजीराजांच्या पावनभूमीने पदस्पर्शाने पावन झालेली इंदापूर नगरी आहे आणि या इंदापूर नगरीमध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी इंदापूर नगरीमध्ये नितेशजी राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे। आपण पाहत आहात समस्त सकल हिंदू समाजाच्या वतीने आज इंदापूरमध्ये मोठ्या संख्येने मोर्चा आयोजित केलेला आहे आणि आपण बघत आहात की भरपूर मोठ्या संख्येने मोठ्या व्यक्तिमत्वाने सांगितले की जो समाज आपला इतिहास विसरत असतो तो समाज आपलं उज्ज्वल भविष्य घडवू शकत नाही। आणि आजचा जो मोर्चा आहे, आजचं जे आंदोलन आहे, तो महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठीचं हिंदूंचं आंदोलन आहे। मालोजीराजे भोसले, माझ्या अगोदर कोणतरी बोललं की मालोजीराजे भोसले यांची गडी ही इंदापूरकरांची अस्मिता आहे। मला ते थोडं चुकीचं वाक्य वाटतं। मालोजीराजांची गडी ही फक्त इंदापूरकरांची अस्मिता नाहीये, हिंदू धर्मात जन्माला आलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची ती अस्मिता आहे। मालोजीराजे भोसले त्या कुळामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। शूरवीर जन्माला घालायचे असले तर बीज सुद्धा शुद्ध असावं लागतं, कुळ पवित्र असावं लागतं। त्याच परिवारामध्ये साधू संतांचा, दानशूरांचा आणि वीरांचा जन्म होत असतो। ज्या घराण्यामध्ये भवानी मातेचा लेक तो महाराष्ट्राचा राजा होता, झुकला नाही कुणासमोर, दुर्जनांचा तो काळ होता। कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि तरी जर कोण लढत असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जात दाखवा। हा इतिहास ज्या राजानं रचला, आजही आमच्याकडचं 5 वर्षाचं पोरग उठवलं, त्याला विचारलं तुझं अस्तित्व काय, ओळख काय, ते अभिमानानं छाती फुगवताना गर्वानं सांगतं की अरे चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची। आज हिंदू धर्मात जन्माला आलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या नसा नसात शिवराय भिनलेले आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या घराण्यात जन्माला आले, मालोजीराजे भोसलेंचं घराणं, ते मालोजीराजे भोसले या इंदापूरमध्ये जुनं इंद्रप्रस्थ ऐतिहासिक वारसा आहे। मी रात्री मुक्कामाला आलो इंदापूरमध्ये। सकाळी उठल्यानंतर मला पोरांनी सांगितलं चला तुम्हाला देवदर्शन करून आणतो। मला वाटलं एखादं देऊळ असेल, जाऊन येऊ दर्शनाला। दर्शनाला सुरुवात केली, तब्बल 2 तास संपले पण इंदापूर मधले मंदिर संपले नाही। एवढा मोठा वारसा या इंदापूर शहराला लाभलेला आहे। जागोजागी प्राचीन अशा प्रकारची मंदिर आहेत, धर्मस्थळ आहेत। त्याचं कारण मालोजीराजे भोसले यांचं हे ठिकाण। आज त्याच्यावर अतिक्रमण होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज ज्या घरात जन्माला आले त्या ऐतिहासिक वारशांवर आज अतिक्रमण होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, काय नातं काय तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांशी? राणे साहेब, काल परवापासनं त्या बांगलादेश मधले व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये येत आहेत। आया बहिणींच्या अशा प्रकारे आबरू लुटल्या जात आहे। इतका गलिच्छ प्रकार, इतकी विकृत मानसिकता, दारूच्या बाटल्या आमच्या बहिणींच्या योनी मार्गामध्ये बांगलादेशमध्ये घातल्या जात आहे, घरं पेटवली जात आहे, देवळं पेटवली जात आहे, सरतन से जुदा म्हणत मुडके कापली जात आहे आणि मग तिथले
इथली परिस्थिती पाहिल्यानंतर माझ्यासारख्या एका अभ्यासकाला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की कवी कलश त्या काळात जे म्हणाले होते ना, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर ये छत्रपति शिवाजी न होते तो हम सब की सुन्नत होती। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून इथला हिंदू धर्म शिल्लक राहिला, इथली हिंदू अस्मिता टिकली, इथला भगवा जो सूर्य नारायणाचा, भगवान रामांचा, भगवान कृष्णांचा, तोच भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो फडकत ठेवला, कदाचित जर छत्रपती शिवाजी महाराज या मातीत झाले नसते तर कदाचित आपली तरी काय परिस्थिती वेगळी, त्याच परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागलं असतं। पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, आणि महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे। त्या काळात समर्थांनी कबुली दिली की महाराज आम्ही भजन केलं असतं, पण तुम्ही तलवारीच्या जोरावर हिंदू धर्म टिकवून दाखवला, महाराष्ट्रातला धर्म तुमच्यामुळे शिल्लक राहिला, हे त्या काळात कबुली दिली। आणि म्हणून शिवरायांचं कर्तृत्व काय, तर तुम्ही आम्ही आज जे आनंदाने आंदोलनाला, सभेला, हिंदुत्वाचा गजर करायला जे पुढे येतोय ना, यात सर्वात मोठे उपकार जर कोणाचे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न होतोय। ती गडी मी इंदापूरकरांना सांगतोय, अजूनही सावध व्हा, ती गडी आहे ना, गडी त्या इतिहासातल्या साक्षी पुरावे आहेत। उद्या काळ उलटून गेल्यानंतर इतिहासामध्ये भेसळ केली जाते, शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच नव्हते असं सांगितलं जातं, शिवाजी महाराज धर्मच मानित नव्हते असं सांगितलं जातं। आणि हे जे ऐतिहासिक पुरावे हे जर भविष्य काळात संपले ना, तर कदाचित 100 वर्षानंतर एखादी अशी पण अवलाद जन्माला येईल, या महाराष्ट्रात शिवाजी महाराज नावाचं पात्रच जन्माला नाही आलं असं सुद्धा म्हणायला मागं पुढं पाहणार नाही। मग अशा काळामध्ये या ऐतिहासिक वास्तू जपणं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आज इथं जमलेले हे सगळे हिंदू बांधव ना, स्वतःच्या सातबाऱ्यासाठी नाही, घरादाराची कामं सोडून, बायकोचं बोलणं खाऊन, आई बापाचं बोलणं खाऊन इथं जे जमले ना, ते बांधावरच्या भांडणासाठी नाही, तर हिंदुस्थानाची अस्मिता टिकवण्यासाठी जमले आहे। मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। नितेशजी राणे साहेबांना ट्रॅफिक लागलं, आज त्यांच्या घरामध्ये त्यांचे पिताश्री थोडेसे आजारी आहे, पण साहेब त्यांना भेटायला नाही गेले, मला मोर्चाला गेलं पाहिजे म्हणून साहेब डायरेक्टली इथपर्यंत आले। खरं तर अशी माणसं दुर्मिळ होत चालली आहे। मी मागे एका भाषणात सांगितलं की काय नितेश राणे साहेबांचा तरी स्वार्थ आहे। अहो प्रत्येक जण, सध्या तर काळ असा आहे, वातावरण असं आहे, दिवस जवळ आले, जे ते मतदारसंघात फिरतय, त्याला आपण कशालाही सांगितलं ते म्हणतो नको बाबा मतदारसंघातली कामं बाकी आहे, मतदारसंघात भेटी दिल्या पाहिजे, लय लोड आहे, लय कव्हर करायचंय। आणि हा बाबा मतदारसंघ सोडून फक्त माझ्या हिंदूंची ओळख टिकली पाहिजे, माझ्या हिंदू बांधवांवर अन्याय नाही झाला पाहिजे, माझ्या हिंदुस्थानातल्या अस्मिता टिकल्या पाहिजे म्हणून महाराष्ट्रातला कानाकोपरा पिंजून काढतोय। आपल्याला नितेश राणे साहेबांचे धन्यवाद मानावेच लागतील। मागे करमाळ्याला आम्हाला सांगितलं गेलं काय, मागे चला लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, लक्ष द्या। जय श्रीराम, हर हर। आम्ही 15 दिवसापूर्वी करमाळ्यात एक मोर्चा केला, तिथं देखील सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं गेलंय।
मला अनेक मित्रांचे फोन आले, बापू बऱ्याच दिवसांपासून हे अतिक्रमण मुक्त करावं म्हणून मोहिमा सुरू आहे, चळवळी सुरू आहे, अनेक लोकांनी लक्ष घातलं, पण ते अतिक्रमण हटवता येत नाहीये. परवा नितेश राणे साहेबांनी करमाळ्यात मोर्चा केला आणि आज माहिती समोर आली की पुढच्या काही दिवसामध्ये करमाळ्यातलं जे वर्षानुवर्ष जिहाद यांनी केलेलं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण महाराष्ट्र सरकार हटवतंय. मग करमाळ्यातला वर्षानुवर्षाचा प्रश्न जर मार्गी लागू शकतो तर इंदापूरचा प्रश्न हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आज नितेश राणे साहेब इथं हजर झाले, साहेबांचं भाषण होणार आहे. मी तुम्हाला शब्द देतो, मालोजी राजांच्या गडीवरचं अतिक्रमण हटलं म्हणून समजा. ती काळाची गरज आहे. ते आज जर हटवलं नाही तर पुढच्या काळात वाढत जाणार आहे. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. मी महादेवाच्या मंदिरात दर्शनाला गेलो. साहेब, इंद्रेश्वर महादेव मंदिर ज्या देवाच्या नावानं या शहराची ओळख आहे, मी दर्शनाला गेलो आणि दर्शन झाल्यानंतर पुढे मालोजी राजे भोसले यांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. पादुका मी तुम्हाला सांगतो, त्या मालोजी राजांच्या ज्या पादुका तिथं बसवल्या आहेत तशा प्रकारच्या पादुका महाराष्ट्रातल्या गावागावात जो मनावर घेईल तो बसवू शकतो, घरात बसवू शकतो, गावात बसू शकतो. पण मालोजी राजांची गडी फक्त इंदापूर मध्ये होती, आहे आणि राहील. ती दुसरीकडे उभी करता येणार नाही. ती खऱ्या अर्थानं संपत्ती आहे. एखादा बांगला विकला तर दुसरा खरेदी करू, एखादी जमीन विकली दुसरी खरेदी करू, पण ती गडी एकदा जर हातातून गेली तर पुढच्या पिढ्या आहे ना शिव्या घालतील, शिव्या. आमचे वाडवडील काय करीत होते, काय करीत होते, त्यांचं लक्ष नव्हतं का? अहो, अतिक्रमण पापच आहे साहेब. आज लोक वरडताय की काही लोक संविधान बदलायचं म्हणताय, संविधान बदलायचं म्हणताय, संविधान बदलायचं म्हणताय. अहो, त्यांना संविधान बदलायचंय का नाही तो नंतरचा प्रश्न, पण हे अतिक्रमण करणारे जे हे पहिल्यांदा संविधानाचा अपमान करताय हे का नागरिकांना कळत नाही. आज हिंदूंची मंदिरं बळकावली जात आहे. मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही इतर धर्मस्थळांचं काम काढलं ना महाराष्ट्रात, खाली नंदीत सापडतात, तो खाली शंकराच्या पिंडी सापडतात, गोपालकृष्णाच्या मूर्ती सापडतात. काहींनी तर सध्या धर्मस्थळांचे काम थांबून ठेवले. ते म्हणतात योगायोगाने सरकार बदललं तर बघू. एवढी रास्ती आहे का? हा देश हिंदूंचा होता. या देशामध्ये आणि दादा हिंदूच तारू शकतो या देशाला, परधर्मीयांना सुद्धा कळालं पाहिजे. बाबांनो, विचार करा, बांगलादेश मध्ये शेख अब्दुल्ला, बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यामधलं मुख्य व्यक्तिमत्व. बांगलादेश कोणामुळे स्वतंत्र झाला तर त्यांच्यामुळे स्वतंत्र झाला. त्यांनी त्या देशाचा कारभार सांभाळला अनेक वर्ष. त्यांची मुलगी शेख हसीना, अहो बहुमतानं तिनं सरकार स्थापन केलंय तिथं. ती पंतप्रधान आहे त्या बांगलादेशची. पण बघा तिथली मानसिकता, तिथलं सैन्य शेख हसीनांच्या विरोधात गेलं. तिथली जनता शेख हसीनांच्या विरोधात गेली आणि त्या देशात अराजक किती माजावं, इतकं अराजक माजावं की त्या शेख हसीनांना देश सोडून पळून जायची वेळ यावी. माझा मुद्दा पुढे आहे. शेख हसीनांना देश सोडून पळून जायची वेळ आली. जवळजवळ माझ्या अभ्यासानुसार जगाच्या पाठीवर 59 देश मुसलमानांचे. किती? 59 देश मुस्लिम धर्मियांचे. पण ते शेख हसीना जेव्हा तिला कळतं की आता देशातून पळून गेल्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा तिच्या समोर एकच उत्तर येतं, आता मी सुरक्षित फक्त भारतात राहू शकते. अहो, तिने पळून जाण्यासाठी देश कोणता निवडला तर भारत निवडला. का? तिला माहित होतं जगाच्या पाठीवरचा एकमेव देश आहे ज्या देशात काही जरी झालं तरी बाईच्या अंगाला कोण हात नाही घालणार.
अहो ती भारतात आली ही हिंदुस्थानाच्या दृष्टिकोनातून किती अभिमानाची बाब आहे. अहो तिच्या देशात काय झालं, परधर्मीयांनी सुद्धा या गोष्टी समजून घ्या. काय झालं तिच्या देशात? तिच्या देशात ना ती नाही ना सापडली तर तिथल्या विकृत मानसिकता असणाऱ्या जिहाद्यांनी तिचे अंतर्वस्त्र त्याची धिंड काढली. हो ही लायकी आहे त्यांची, अंतर्वस्त्रांची धिंड काढावी, इतकी खालची पातळी गाठावी. अहो आमच्या देशात स्त्रीला तर माता मानतात, पण तिचे अंतर्वस्त्र वाळत जरी घातले ना ते दुसऱ्या कपड्याखाली झाकण्याची पद्धत आहे. ही संस्कृती हिंदुस्थानाची. तर शेख हसीना हिंदुस्थानात यायचं म्हणतात, ही हिंदूंची ओळख का वाटलं असेल? शेख हसीनांना हिंदुस्थानातच जावं, त्यांना माहिती आहे त्या देशात बहुसंख्य हिंदू आहे, म्हणून आपण हिंदुस्थानात गेलो पाहिजे. म्हणून हिंदू टिकलं तर देश टिकणार आहे. अहो आज संविधान वाचलं पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे. काल परवा संभाजीनगर वैजापूर परिसरात सर्तन से जुदाच्या घोषणा देत आहे. कोणतं संविधान राहिलं शिल्लक? या धोक्याच्या घंटा आहे. या जर आज कंट्रोल नाही केल्या तर भविष्य काळात धोका आहे, आणि त्यासाठी धर्मनिष्ठा जागी होणं गरजेचं आहे. तुमच्या आमच्या अंतःकरणातलं इथून पुढच्या काळामध्ये फक्त हिंदू असून चालणार नाही, प्रत्येकाला हिंदुत्ववादी व्हावं लागेल. आज इंदापूर परिसरात हिंदूंची संख्या कमी नाही, पण त्यांच्यात हिंदुत्ववादी किती आहे हा शंकेचा विषय आहे. हिंदुत्ववादी असणं म्हणजे काय? आपल्या देवाचा, आपल्या देशाचा आणि आपल्या हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान वाहणं याला हिंदुत्ववादी म्हणतात. साहेब शेवट एक उदाहरण सांगतो, माझं भाषण संपून टाकतो. ऊन प्रचंड, जवळजवळ 12 वाजेचा मोर्चाची वेळ होती. साहेबांना ट्रॅफिक लागलं, ठिकठिकाणी भेटी देत देत साहेब जवळजवळ याच्या 5 पट पोरं इथं हजर होती. पण हळूहळू उशीर जसा जसा व्हायला लागला, कामानिमित्त काहींना जावं लागलं, पण बहुतांशी किमान माझ्या अंदाजे 10 ते 15 हजार हिंदुत्ववादी पोरं भेट देऊन गेली. हा मोर्चा छोटा नाहीये, भव्य मोर्चा आहे. हिंदुत्ववादी असणं म्हणजे काय? ज्या तालमीमध्ये सन्माननीय नितेश राणे साहेब घडले, त्यांचे पिताश्री महाराष्ट्राचं वैभव सन्माननीय नारायण राणे साहेब घडले. त्या परंपरेचे आदिपुरुष म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज बाळासाहेब पाहिजे होते हो, आज गरज आहे खरी त्यांची. ते जर असते ना आज काही लोकांच्या मागे धनुष्यबाण घेऊन मागे लागले असते. लई कडवट हिंदुत्व होतं त्यांचं. अहो ते जाहीर व्यासपीठावर म्हणायचे आय एम मॅड हिंदू. कडवट हिंदुत्व होतो. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जुना औरंगाबाद, केंद्रात सरकार वेगळी असायची, प्रादेशिक सरकार वेगवेगळी असायची, विचारसरणी वेगवेगळी असायची, पण बाळासाहेबांनी उभ्या महाराष्ट्राला हात दिली की तुम्ही हिंदू धर्मात जन्माला आले, तुम्हाला गर्व असला पाहिजे. आणि गर्व से कहो हम हिंदू याचा नारा दिला. त्या जुन्या औरंगाबाद शहरात उभे राहायचे आणि लाखो शिवसैनिकांपुढं डारकाळी फोडायचे. या औरंग्याचा औरंगाबाद नाहीये, हे छत्रपती संभाजी महाराजांचं संभाजीनगर आहे. आज ऐकायला सहज वाटतं, पण त्या काळात पत्रकार टीका करायचे, विरोधी नेते टीका करायचे, भाईचारावाले लोक टीका करायचे, पण बाळासाहेबांनी त्यांचा हट्ट धरला नाही. त्या ज्या औरंग्यानं 40 दिवस आमच्या महाराजांवर अनन्वित अत्याचार केले, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्ष औरंग्याला झुलवत ठेवलं, तो औरंगजेब या महाराष्ट्रात शहराला त्याचं नाव असता कामा नये. आणि चालू ठेवलं त्यांनी. सामन्यात कधी त्यांनी औरंगाबाद नाही लिहिलं, बोलण्यात कधी औरंगाबाद म्हटले नाही, संभाजीनगर म्हणायचे. त्यांचे कडवट शिवसैनिक संभाजीनगरच म्हणायचे. सामना वृत्तपत्रात संभाजीनगर. त्यांनी तो हट्ट लावून धरला. आणि बाळासाहेब नाही राहिले बरं का शरीर रूपानं, पण 2022 मध्ये बाळासाहेबांच्याच पठ्ठ्यांनी त्या शहराचं नाव संभाजीनगर करून टाकलं. आलं ना यश त्यांच्या हिंदुत्वाला, आलं ना यश त्यांच्या निष्ठेला. उद्या कदाचित जेव्हा ती गडी अतिक्रमण मुक्त होईल ना, सगळ्यांनी फोटो सांभाळून ठेवा आजचे, पुढच्या पिढ्यांना दाखवा आम्ही मोर्चाला गेलो होतो म्हणून गडी मुक्त झाली. पुढच्या पिढ्यांनी अभिमानानं सांगितलं पाहिजे आमचा बाप हिंदुत्ववादी होता, त्याला धर्माचा अभिमान होता, इतिहासाचा अभिमान होता. बाळासाहेबांनी हट्ट धरला.
संभाजीनगर नाव झालं. आता दुर्दैव तुम्हाला सांगतो, जेव्हा सरकारी कागदपत्रांवर औरंगाबाद होत, सरकारी इमारतींवर औरंगाबाद होत, तेव्हा सगळे हिंदुत्ववादी त्या शहराला संभाजीनगर म्हणायचे. आज 2024 मध्ये ना सरकारी कागदपत्रांवर संभाजीनगर झालंय, सरकारी इमारतींवर संभाजीनगर झालंय. 2024 मध्ये सरकारी कागदपत्र संभाजीनगर, सरकारी इमारती संभाजीनगर झाले, तरी सुद्धा आपल्यातले काही गांडू त्याला औरंगाबादच मानतात. हे दुर्दैव आहे. हा निष्ठेचा अभाव आहे. करीना धरीन याचा अभिमान, करीना आपुले जतन. आपल्या परंपरेचा जर अभिमान नसला ना तर अशी विचारांची भेसळ होती. कुठं ते विचारां, कुठं आम्ही आज काय वागतोय. म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला धर्माभिमानी व्हावं लागेल, निष्ठावंत व्हावं लागेल. निष्ठावंत व्हावं, भक्ताचा स्वधर्म तो आपल्या देवतेशी प्रामाणिक राहिला पाहिजे. महाराष्ट्रभर जे पीरांचे देवस्थान आहे ते पीर सगळ्या नाथ भक्तांच्या समाध्या आहे. नवनाथ ग्रंथसार श्रावणात घरोघर चालू आहे. नवनाथ ग्रंथसार अभ्यासात त्यात सांगितलं गेलं की पीराची जी देवस्थान आहे त्या काही नाथांच्या समाध्या आहे आणि काही नाथ भक्तांच्या समाध्या आहे. ती पीरांची स्थानं सुद्धा बळकवली गेली. नको त्या चादरी, नको ते रंग तिथं टाकले जात आहे. ते पीर देखील हिंदूंची अस्मिता आहे. परिसरात जेवढे काही पीर असतील ते पीरांकडे दुर्लक्ष करू नका. ते पीर हिंदू धर्माचीच दैवत आहे. ही आपल्याला सांभाळावी लागणार आहे. म्हणून आदरणीय नितेश राणे साहेब निवेदक म्हणाले की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे साहेबांनंतर आम्ही आशेने जर कुणाकडे पाहतो तर सन्माननीय नितेश राणे साहेबांकडे पाहतोय. जातीपेक्षा धर्माला महत्व देणारं व्यक्तिमत्व आहे. अरे आज जात 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 जात, अरे उद्या धर्म नाही शिल्लक राहिला तर तुम्हाला कोण ब्राह्मण म्हणणार आहे, कोण वंजारी म्हणणार आहे, कोण सुतार म्हणणार आहे. आणि धर्म शिल्लक नाही राहिला तर आम्हाला कोण मराठा म्हणणार आहे. हो, कंधों से बड़ी छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, हिंदू धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे. हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक माझ्या भावाला माझी विनंती आहे, आपापल्या चळवळी राबवत असताना हिंदुत्वाच्या कामाला आडसर ठरणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर पुढच्या पिढ्या शिव्या घालतील. आपल्या आपल्या चळवळी चालू ठेवू, पण हिंदुत्वाच्या कामात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली भय नरका जाणे. सत्य कर्माला, धर्माच्या कार्याला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माच्या चळवळीला जर आपण साथ नाही दिली तर तुकाराम महाराज म्हणतात आपलं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी इंदापूर परिसरातल्या, शहरातल्या सगळ्या हिंदुत्ववादी चळवळीतल्या सहकार्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि जाता जाता एक सल्ला देतो की आपल्यातल्या एखाद्या जरी पोराला अडचणीत सापडला, कारवाई त्याच्यावर होत असली तर एक मेसेज व्हॉट्सअपला पडला ना, हिंदूंची फौजच्या फौज त्या पोराच्या संरक्षणासाठी उभी राहिली पाहिजे. तेव्हा म्हणू नका तो कोणत्या संघटनेचा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणाचा शिष्य आहे, कोणाचा कार्यकर्ता आहे. माझा हिंदू बांधव आहे, त्याच्यासाठी मला गेलं पाहिजे या भावनेने आपण प्रेरित होऊ. जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. हिंदुत्वाच्या चळवळीला पाठबळ देऊ. साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो, साहेब तुम्ही सुद्धा इतिहास घडून दाखवा आणि तेवढी मालोजी राजेंची गडी मुक्त करा. जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव. धन्यवाद महाराज, खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहात असे महाराष्ट्रातील धगधगत्या हिंदुत्वाचा टहाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पीडित हिंदूंच्या पाठीशी उभा राहणारा हिंदू योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय नितेशजी राणे साहेब. हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित असलेले, ज्यांनी आताच आपले धगधगते विचार आपल्या समोर मांडले,
ते हिंदुत्वाची बुलंद तोफ सन्मान्य भंडारे महाराज, मंचावर उपस्थित असलेले माझे हिंदुत्वादी सर्व सहकारी, उपस्थित असलेले माझे सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, तसेच आमचे पत्रकार मित्र, इंदापूरच्या हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. मी जे आज इथे आलेलो आहे, मी कुठल्या पक्षाचा आमदार म्हणून नाही, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून तुमच्या समोर बोलण्यासाठी आणि तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे. जेव्हापासून आमचा हा मोर्चा आयोजित झाला तेव्हापासूनच आमचे पत्रकार मित्र सकाळपासूनच बातम्या द्यायला लागलेल्या आहेत की नितेश राणेंच्या ह्या मोर्चाला विरोध होणार, नितेश राणेंना इंदापूरमध्ये येऊन देणार नाही, हे सगळ्या पद्धतीचे बातम्या दिलेल्या आहेत. खरं म्हटलं तर आज त्या बातम्या अगर आल्या नसत्या तर ही जी काही अफाट गर्दी जी जमली आहे ती उत्सुकता पण वाढली नसती आणि गर्दी पण जमली नसती. म्हणून विरोध करणाऱ्या लोकांचा मी मनापासून आभार मानतो की कुठे ना कुठेतरी तुम्ही आमची मदत या निमित्ताने करून टाकली. यासाठी माझ्या हिंदू भावांना मी मनापासून धन्यवाद देतो. पण आज जे मी इथे आलेलो आहे, मी असो, आमचे महाराज असतील, आम्ही काही स्वतःसाठी इथे आलेलो नाहीये. आम्हाला काही ते इंदापूरमध्ये येऊन वातावरण खराब करायचं आहे असं काय आमचा प्रयत्न नाहीये. आम्हाला इथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे हाही आमचा विषय नाही. आम्ही आलो कशाला आहे की श्रीमंत मालोजी भोसलेंची ही भूमी छत्रपती शिवरायांच्या समोर आम्ही जेव्हा नतमस्तक होतो, कुठल्याही शहरामध्ये गेलो तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही कधीही पुढे जात नाही. आमचा डोकं त्यांच्या पायावर ठेवल्याशिवाय आम्ही पुढचं पाऊल टाकत नाही. त्या छत्रपती शिवरायांच्या घराण्याच्या इकडे अगर अपमान होत असेल, त्यांच्या इथं अतिक्रमण होत असेल तर आम्ही अगर त्या गोष्टीची दखल घेऊन अगर इथे पाऊल ठेवून त्या गोष्टीला विरोध केला नाही तर आम्हाला शिवरायांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न विचारून मी तुमच्या आज या इंदापूरमध्ये आलेलो आहे. कुठलं राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, कोणाही राजकीय टीका करण्यासाठी आलेलो नाही. पण जसं महाराजांनी सांगितलं, अगर हिंदू म्हणूनच अगर आमचा जगणं अगर इथे मुश्किल होत असेल, हिंदू म्हणून अगर आमचं नावच अगर पुसून टाकायचं असेल, अगर आमच्या स्वराज्याचा इतिहासात अगर पुसून टाकण्याची कोण हिम्मत करत असेल आणि महाराजांचे मावळे म्हणून अगर आम्ही त्याला उत्तर देण्याची हिम्मत करत नसो तर या भगव्याला हातात घेण्याचा आम्हाला अधिकार आहे का, हा खरं म्हणता प्रश्न तुम्ही एक दुसऱ्याला विचारला पाहिजे. आम्ही असू शकतो कुठल्या ना कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते, मिळतात आम्हाला कुठल्या ना कुठल्या पक्षामुळे पद, पण जेव्हा मी माझा मृत्यू होईल किंवा माझा जेव्हा जन्म होईल, माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर आमदार म्हणून लिहिलेलं नाही, माझ्या नावापुढे हिंदू म्हणून लिहिलेलं आहे. त्या नावासाठी आणि त्या धर्मासाठी मी इथे आलेलो आहे. म्हणून आम्हाला इथे विरोध करणाऱ्या अगोदर हाच विरोध तुम्ही त्या आघाडीच्या इथे अगर केला असता, त्या जिहादात अगर केला असता तर आज आम्हाला हा मोर्चा काढायची गरज भासली नसती.
या माझ्या पोलीस बांधवांना एवढा त्रास घ्यायलाच लागला नसता. शेवटी एक वीर सावरकरांनी महाराज अतिशय चांगलं बोललेलं आहे. हिंदू किंवा मुसलमान खरं म्हणलं तर हिंदूंचे शत्रू नाहीच आहेत. हिंदू हिंदूंचे शत्रू आहेत म्हणून हा आजचा दिवस बघायला मिळतोय. आजचा दिवस आपल्याला विरोध करतायत, आपल्यावर अंगावर येत आहेत, आपल्या सभा उधळायला बघतायत. कुठेही कुठल्या राजकीय नेत्याचं आणि पक्षाचं नाव नाहीये. इथे भगवा सगळीकडे दिसतोय आणि जो इकडे येऊन विरोध करण्याचा विचार करतोय, तुम्ही इथे नितेश राणेला विरोध करत नाही आहात तर तुम्ही इथे भगवायला विरोध करतायत. एक लक्षात ठेवा. तुमचा वापर केला जातोय कारण का कुठे ना कुठे त्यांच्या दर्ग्यामध्ये बसलेला तो दाढी कुरवळणारा जिहादी आज त्याच्या मनाला समाधान वाटत असेल जेव्हा त्याच्या हातात बातमी येईल की आम्ही सकल हिंदू समाजाची सभा उघडली, सकल हिंदू समाजाचा कोणीतरी येऊन घोषणा केली आणि लगेच आमचे पत्रकार मित्र जेव्हा ती बातमी करतील. बांधवांनो, भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, हा जेवढा समाधान त्या दाढी कुरवळणाऱ्या जिहादाला भेटत असेल, जेवढा समाधान आमच्या त्या मालोजीराव भोसलेंच्या गडीकडे अतिक्रमण करणाऱ्या वाल्यांना भेटत असेल ना, तेवढा अजून कोणालाही भेटत नसणार. ह्याचा कधीतरी विचार करा. आपल्याला कसं वापरलं जात आहे, आपल्याला पुढे ठेवून आपलं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या हिंदू धर्माला आव्हान दिलं जात आहे. हा विरोध नितेश राणेला नाहीये, हा विरोध महाराज भंडारेला नाहीये, हा विरोध आपल्या हिंदू धर्माला. एक तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टीच्या पुढे पाऊल उचला. अहो कितीही विरोध करा, काय हे जे काही बोलणारे 4-5 लोक येणार, तेवढाच आपला फोटो काढून निघून जाणार आणि दिवसभर बातम्या लगवणार. मी काय नुसतं कुठे पण जात नाही, मी तयारीमध्ये जातो. एक लक्षात घ्या, नाही तयारीमध्ये जातो. मी काय कुठला व्हाईट कॉलर कुठला आमदार नाहीये इथे. त्या भडव्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या दाऊदला विचारा, त्याच्या गांडीमध्ये पण घुसून बोलणारा राणे साहेबांचा मुलगा आहे. मी लक्षात ठेवा. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही ह्याच्यातूनच आलेलो आहे. पोलिसांची दोन्ही बाजू बघितलेली आहे मी. मला काही चिंता नाही हो, मला काही चिंता नाही. विरोध करणाऱ्या लोकांच्या डोक्यावर जेवढे केसेस नसतील ना, तेवढे 307 आणि 353 माझ्या अंगावर केसेस आहेत. कशाला उगाच कशाला त्या जिहाद्यांना खुश करताय, कशा त्या दारी कुरवळ्यांना खुश करताय. या आमच्या बाजूला एकत्र मिळून त्या जिहाद्यांच्या ढुंगणावर एवढे वस्त्र फिरू की शुक्रवारी ते वरती येणार नाही असा निर्धार करून आमचा कशाला करताय. आणि आम्हाला काही करून ठीक आहे, आमचे पोलीस बांधव जे करायचे ते करतील. हे काय माझ्या बरोबर आलेले हे काय गप्प बसणार काय? बरं आहे, पोलीस आमच्या गाड्या तपासत नाही महाराज. समजलं ना? म्हणून उगाच काही वळवळ मला नको. जिथे जातो ना, महाराजांच्या मावळ्यासारखा टीका लावून जातो की जायचंय ना, असं जायचं की 2-4 लोकांना झोपूनच परत घरी गेलं पाहिजे. त्याच्यातला मी आहे, लक्षात घ्या. त्याच्यातले मी आहे. म्हणून हे जे कोण कुठल्या दर्ग्यावर आणि कुठल्या थडग्यावर बसून आमची ही सभा उधळण्यासाठी कोणाला पुढे करत असतील, मला माझ्या कुठल्याही हिंदू बांधवाच्या अंगावर जायचं नाहीये. पण तू एक लक्षात ठेव, हे हिंदू माझ्या बाजूला होतील, मग तू कुठे ना कुठे तरी मला सापडतील आणि मग तुझ्या दाढीवर पहिला वस्त्रा आणि नितेश राणे फिरवेल. एक लक्षात ठेव. मी त्याच्यासाठी आलोय. हा जो काही थडगा तिथं वाजलाय, मी ज्या शिवरायांना मानतो, छत्रपती शिवरायांच्या नावाने मी श्वास घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्यापैकी मी आहे. आणि शिवरायांनी आम्हाला हितणाऱ्यापैकी आमचे हिंदू धर्म आहे. तुम्ही लक्षात ठेवा. आमच्या जिथे पण अंगावर याल
आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगून ठेवलंय, कोणीही अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याच्या शिकवण आम्हा लोकांना देऊन गेलेल्या आहे. म्हणून उगाच हे काय पोलिसांना ज्या काही त्रास द्यायचा त्याला द्या. बिचारे नाही बिचारे घाम जे उगाच येत असेल, मगर पोलीस बांधवांना सांगेल तुम्हाला अगर जास्त ऊन लागत असेल, जास्त भूक लागत असेल तर 1 तास घरी जावा, बाकी सगळा कार्यक्रम आम्ही करून टाकतो इथे. काय चिंता करू नका, काय चिंता करू नका. तुम्हाला मदत करणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत, मदत करणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. उगाच आमचे काय मला काय बाकीचे लोकांचे काय समजून ठेवलं ते शेमड्यांसारखे. कोणी येणार, कोणी कालपासून ऐकतोय हा विरोध करतोय तो विरोध करतोय, हे संख्या कमी. मला काय संख्या कुठे उभं केलं तरी पण माझं भाषण तेवढंच गाजतात, हे तेवढंच दाखवतात, कुठेही कमी करत नाही. तर आपण बोलतोच तसं. ह्यांच्या पत्रकारांचं पोट भरलं पाहिजे तसे आमच्या बातम्या असतात, म्हणून हे काही इथून हलणार नाही. चिंता करू नका, चिंता करू नका. पण उगाच मामा 7:30 नाही झालं जरा थांब. म्हणून आपल्याला सांगतो, हे खालती बस रे, बस खाल, माझी नजर आहे त्यांच्यावर. म्हणून सांगतो ज्यासाठी इथे आलेलो आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. आम्हाला हे अतिक्रमण जे आमच्या मालोजीराव भोसलेंच्या समाधीकडे करून ठेवलंय. अहो काय पराक्रम होता हो मालोजीराव भोसलेंचा, काय इतिहास घडवला त्या महापुरुषांनी. आमच्या छत्रपती शिवरायांचे आजोबा, अहो छत्रपती शिवरायांनी हिंदू स्वराज्याची स्थापना काय का केली, काय आपल्या इतिहासामध्ये लिहिलंय. ज्या शिवाजी महाराजांच्या हातावर राजयोग होता, जे पाहिजे त्या महाराजांना भेटू शकलं असतं. मोठ्यातल्या मोठ्या गडांवर आणि ऐशोआरामच्या आयुष्यामध्ये आमचे महाराज राहायचे. फक्त जिजाऊ आमच्या जिजाऊनी त्याला शपथ घातली की ह्या स्वराज्यामध्ये जिथे हिंदूंना मारलं जात आहे, आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य संपवलं जात आहे, आमच्या हिंदू मंदिरं आणि सगळ्या गोष्टी तो धर्मस्थळं तोडली जात आहे, तिथे शिवराय तुम्हाला उभं राहायलाच लागेल, इथे हिंदवी स्वराज्य स्थापन करायलाच लागेल, अशी शपथ घेऊन आमच्या शिवरायांना स्वराज्य स्थापनासाठी जिजाऊनी उतरवलं. आणि ज्या शिवरायांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता, शिवरायांच्या मावळ्यांनी स्वतःच्या आयुष्याचा न विचार करता आजचा आपला जो दिवस जो आपल्याला दिसतोय तो फक्त छत्रपती शिवरायांमुळेच आहे. आणि ज्या महाराजांमुळे आपल्याला तो दिवस दिसतोय, त्या महाराजांच्या आजोबांच्या अशा पण मोठ्या प्रमाणामध्ये अपमान अगर होत असेल, कोणतरी त्यांच्या मालोजीराव भोसलेंच्या इकडे समेडीच्या इथे अगर अतिक्रमण करण्याची हिंमत करत असेल आणि तिथे कुठल्या तरी दर्गावरती करून करत असेल, तर ह्या गोष्टीला आपण किती सहन करायचं याबद्दल तुम्ही थोडा विचार करा. आमचा भरत जामदार दर्गा हिंदुत्वनी भाऊ आणि 3 दिवस उपोषण केलंय. तहसीलदारनी लिहून दिले त्याला एक प्रेमपत्र, सांगितलंय बाबा एवढ्या तारखेला साफ करेल, नका करून दाखवा. जे तारीख ह्याला दिली आहे ना, प्रशासनाला सांगेन जी तारीख आमच्या भरतला दिली आहे त्या तारखेला अगर काही झालं नाही ना, दुसऱ्या दिवशी तुमची बॅग भरून ठेवा, तर का इंदापूरला तुम्हाला 1 दिवसात तुम्हाला ठेवणार नाही, 1 दिवस ठेवणार नाही. सगळे मोजमापन करून जाणार. आम्ही काय इथे नुसतं निवेदन देण्यासाठी आलेलो नाही. आमच्या स्वराज्याचा इतिहास अगर कोण पुसण्याचा हिंमत करत असेल तर त्या जिहादांना सांगतो, तुम्ही जिथे पण असाल, ऐकत असाल, मला माहिती आहे माझी सगळी भाषणं मस्जिदीमध्ये बसून तुम्ही ऐकता. तुम्हाला प्रत्येकाला सांगतो, तुम सबको हम चुन चुन के मारेंगे, किसी को छोड़ेंगे नहीं, ध्यान में रखना. आम्ही काही इथे हातावर हात बसून बसणाऱ्यापैकी नाही आहोत. आमच्या हिंदू धर्माला अगर तुम्ही संपत असाल, आमच्या हिंदू धर्माला, आमच्या स्वराज्याला अगर तुम्ही आव्हान देत असाल, तर आम्ही पण तयार आहोत. एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही आमच्यातल्या लोकांना पुढे करा,
एक दिवस तुम्ही कुठे ना कुठेतरी आम्हाला नजरेसमोर याल, तेव्हा मग ना आप्पा मदत करणार ना अम्मी मदत करणार आहे, लक्षात ठेवा. नाही ना मदत करायला नाही. कारण का बांधवानो, हे त्यांच्या इस्लाम मध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं ते कधी ना कधीतरी आपल्या होतील. तुम्ही आज आमचा विरोध करण्यापेक्षा, आमच्या पोलीस खात्याला त्रास देण्यापेक्षा कधी त्यांच्या इस्लाम मध्ये काय लिहिलंय ते तरी वाचून तरी घ्या. अहो, त्यांच्या इस्लाम मध्ये सरळ स्पष्ट लिहिलंय की त्यांच्या इस्लाम धर्म सोडून अजून कुठल्याही धर्माला मानायचं नाही. तुम्ही सगळे जेवढे हिंदू इथे उपस्थित आहेत ते सगळे त्यांच्यासाठी काफिर आहेत. तुम्हाला यात तुम्हाला धर्मांतर करा, यात तुम्हाला मारून टाका, असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे. बोलवा कुठल्याही मौलवीला आणि सांगा नितेश राणे खोटं बोलतोय की काय. बोलवा, विचारा त्याला. पुढचं अजून एक सांगतो, लक्षात ठेवा. मोहम्मद पैगंबरांना मानणारे जे मुसलमान आहेत त्यांनी ऐकावं. तुमच्या इस्लाम मध्ये ह्या खडग्यांना महत्व आहे का? विचारा त्यांना. विचारा कुठल्याही मौलवीला व्यासपीठावर विचारा, बोलवा. विचारा जे मोहम्मद पैगंबरांना मानणारे मुसलमान आहेत, विचारा. हे खडगे आहेत आणि हे दर्गे आहेत, त्यांना इस्लाम मध्ये पण मान्यता नाहीये. त्यांना मुश्रिक म्हणून ओळखतात. मुश्रिक, हे मुश्रिक म्हणजे आपल्यासारखे काफिरांपेक्षा पण खालती महाराज. म्हणजे एक वेळी काफिराला ते धर्मांतर करून सोडून देतील, पण मुश्रिकला जिवंत सोडत नाही, असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे. विचारा हो की नाही. विचारा कुठलाही मुसलमान बांधव जे माझं भाषण ऐकतायत, या समोर आणि सांगा एवढ्या हिंदूंमध्ये ना तुम्ही सुरक्षित आहे, तुम्ही चिंता करू नका. पण एवढा मुसलमान मध्ये कधी हिंदू सुरक्षित असेल का? नसणार. हाच तर आमचा हिंदू धर्म म्हणतात आणि ह्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. म्हणून ज्या धर्मामध्ये आपल्याला संपूर्णच लिहिलंय, ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजा मानतच नाही, ज्या धर्मामध्ये स्त्रियांना शेतीसारखा वापरा असं ज्या धर्मामध्ये लिहिलंय, त्या धर्माचे लोक तुमचं आणि आमचं कधी होणार का? याबद्दल विचार करा. आपण आपसात भांडण्यापेक्षा हे जे काय अतिक्रमण आपल्याकडे होत आहे, अहो जेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI, आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना कोणालाही विचारा, त्यांना माहिती आहे. PFI नावाची एक अतिरेकी संघटना आहे, सिमी सारखी. त्याच्यातले काही कार्यकर्ते सदस्य पुण्यामध्ये त्यांना अटक केलं आणि त्यांचा अटक झाल्यानंतर जेव्हा NIA ने त्यांची चार्जशीट तयार केली, त्या त्यांनी चार्जशीट मध्ये काय उत्तर दिलं की आम्हाला लव जिहाद, लँड जिहाद म्हणजे अतिक्रमण आणि हे लव जिहादचे जे काही हे प्रयत्न करतायत, या सगळ्यांच्या माध्यमातून या भारत देशाला आम्हाला इस्लाम राष्ट्र करायचं आहे 2047 पर्यंत. हे त्यांनी अधिकृत सांगितलेलं स्टेटमेंट आहे, अधिकृत वापरलेलं वाक्य आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूंना या देशामधून संपवायचं आहे. मग लव जिहाद करायचं आणि आमच्या माता भगिनींना फसवायचं, त्यांना फसवून मग धर्मांतर करायचं आणि धर्मांतर केल्यानंतर आपली संख्या कमी करायची. हे त्यांचं एक षडयंत्र आहे. हे अतिक्रमण जे करताय, तुम्ही मला एक सांगा हो, इतिहास आमच्या महाराजांनी पण चांगला वाचलेला आहे. औरंगजेब जेव्हा ह्या इथे आला, त्यांनी सर्वात पहिलं काय तोडायला सुरू केलं? मंदिरं तोडली की नाही? त्याला औरंगजेबाला माहिती होता, टिप्याला माहिती होता की इथे अगर हिंदू धर्माला संपवायचं असेल तर पहिलं त्यांची मंदिरं तोडून टाका, त्यांची धर्मस्थळं उद्ध्वस्त करून टाका. जिथे जिथे हिंदू जाऊन नमस्कार करतात, महाआरत्या करतात, त्या सगळे मंदिरं उद्ध्वस्त करा. हिंदू धर्म तिकडेच संपून जाईल. हे त्या औरंगजेबाने ज्या पद्धतीने काम केलं तेच हे आताचे जिहादी करतायत. जिथे जिथे फक्त आपल्या मंदिरं ह्यांना दिसतात, जिथे जिथे फक्त आपली धर्मस्थळं ह्यांना दिसतात, जिथे जिथे आपल्या फक्त महापुरुषांच्या समाध्या ह्यांना दिसतात. कारण का त्यांना माहिती आहे मालोजीराव भोसले, श्रीमंत मालोजीराव भोसलेंचं अस्तित्व अगर